धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत धोकादायक बनली आहे। सुमारे 50 वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत सध्या कोणत्याही क्षणी कोसळू शकते। तरीही यामध्ये दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे। त्यामुळे पालक आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शाळेची इमारत खूप जुनी असल्यामुळे भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्यात, तर छताच्या लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत। पावसाळ्यात छत गळत असल्यामुळे वर्गात पाणी साचते, त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिकावे लागते। छताची लाकूड आणि सळ्या गंजल्यामुळे कधी खाली पडू शकतात अशी भीती आहे। त्यामुळे काही पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणे बंद केले। सरपंच प्रतिनिधी शिवराज पाटील फंडगे आणि युवा नेते साईनाथ पाटील जाधव यांनी सांगितले की स्थानिक नागरिक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने दिली आहेत, पण अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत आहेत। एका विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, शाळा ही शिक्षणाचे मंदिर असते, पण आमच्या मुलांसाठी ते मृत्यूचे दार बनले आहे। प्रशासन काही हालचाल करत नाही, हे फार दुःखद आहे। तातडीने नवीन इमारतीसाठी निधी मंजूर न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय। प्रतिनिधी माधव हाणमंते, NTV न्यूज मराठी, धर्माबाद, नांदेड।